मराठवाडा हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र आता याच दुष्काळी पट्ट्यातल्या लातूर जिल्ह्यात कुठेतरी शेतकरी आधुनिक शेतीकडे वळल्याचं चित्र दिसतंय. पारंपरिक शेतीला बगल देत शेतकरी आधुनिक शेतीची कास धरतोय. लातूर जिल्ह्यात विशेषतः तूर, ऊस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र आता पारंपरिक शेतीला बगल देत शेतकरी आधुनिक शेतीकडे वळताना पाहायला मिळतोय. मी औसा तालुक्यातल्या शिवली परिसरात आहे. आपण जर बघितलं तर या परिसरात मोठ्या प्रमाणात पपई फळबागेची लागवड केली जाते. आपल्यासोबत शेतकरी आहेत. मला सांगा, तुमचं नाव काय, शेती किती आहे आणि पपई लागवड कधी केली? माझं नाव जगन्नाथ अनुराध बनसोडे, इथले राहणार शिवली, तालुका औसा, जिल्हा लातूर इथले राहतो. पपई 2-3 वर्षापासून पपई घेतोय. बरं. पहिलं ऊस घरचे आई वडील घेत होते, पण थोडी लोक गावातले 2-4 शेतकऱ्यांनी केल्यामुळं पुन्हा इथं पपई लावायचा विचार केला आणि पपई केली. 2 वर्षानं चांगलं उत्पन्न मिळतंय. बरं, साधारण एकरी लागवड पपईला खर्च किती आहे बरं, आणि एकरमधून किती उत्पन्न मिळतं वर्षाकाठी? वार्षिक उत्पन्न ह्याचं कोणत्याच दुसऱ्या पिकापेक्षा पपईचं पीक चांगलं आहे. कारण पपईला कमीत कमी किती भाव मार्केट पडू द्या, 5 लाख रुपये राहतात. 5 लाख मार्केट जर वाढलं तर 6-7 लाखापर्यंत उत्पन्न आहे ह्याचं पपईचं. बरं, आता मराठवाड्यातलं आपलं तसं पाहिलं तर दुष्काळी पट्टा आहे. लातूर जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न आहे, सिंचनाचे प्रश्न आहेत. पाण्याचं नियोजन काय करावं लागतं पपईसाठी? पपईसाठी ठिबक सिंचन करावं लागते. बरं. असं बिगर ह्याचं येत नाही पीक. ठिबकच करायला पाहिजे त्याला. खर्च त्याचा आहे, पण अनुदान मिळतंय, शासनाचं अनुदान आहे, त्याच्यामध्ये परवडतंय ती ठिबक कराय. चांगलं म्हणजे अनुदान मिळते. आता तर आमचं गाव पोखरामध्ये आलंय. आता इथून पोखरातून लोकांना काहीच खर्च नाही. बरं, शासकीय योजना काय आहे, त्याचा फायदा काय मिळालाय का परिसरात? पपईचा फायदा गेल्या वर्षी वादळ आलतं, वादळामध्ये अनुदान मिळाले. बरं, आता ह्याला रोगराई काय, कीड पडते का, रोग कुठला पडतो का? बरं, आता गारपीट होण्याची शक्यता प्रत्येक वेळेस असते. ह्याच्यात काही पपई सापडले तर नफा किती होतो, ह्याच्यात तोटा किती होतो? गारपीट ती नैसर्गिक आता ते आल्यावर त्यावेळी काय करावं लागतं, त्या गोष्टीला आपणच सही करावं लागेल. त्याचं दुसऱ्याने काय करावं? नैसर्गिक आली एखाद्या वेळेस वादळ आलं काय आलं तर त्या गोष्टी सहन करायची ताकद पाहिजे त्या गोष्टीला. याच गावातले इतरही शेतकरी आहे जे पपई फळबागेची लागवड केली, उत्पन्न घेत आहेत. काय नाव पपई? आता दिसते वजनदार पपई आहे, सध्या तोडायला पण चालू आहे. कुठं घालताय? मार्केट कुठं आहे? मार्केट मुंबई, दिल्ली, नागपूर व्यापारी येतात आणि तोडून नेतात. बरं, अपेक्षित उत्पन्न मिळतंय का आता? ह्याच्यात फायदा मिळायला लागला पपईमध्ये? हो, फायदा मिळतो. किती? अपेक्षित म्हणजे एकरी कमीत कमी 5 लाख रुपये तर भेटतात. तसं सांभाळण्यावर, आपल्या नियोजनावर, पाणी, खते, सोडण्याचं नियोजन, सगळ्याच गोष्टी. तो सोयाबीनपेक्षा परवडते. तूर सोयाबीनपेक्षा परवडते. बरं, आता तुमचं किती आहे, तुमच्याकडे शेती आणि किती पपई केली? माझ्याकडे 10 एकर शेती आहे, 2.5 एकर पपई आहे. 2.5 एकर मध्ये आता किती उत्पन्न निघालं याच्या आधी घेतले? माझं 7 लाख रुपये झालं. थोडं पाणी कमी पडल्यामुळं तरी 7 लाख रुपये झाले. आणखीन चालूच आहे पपई. म्हणजे वर्षाकाठी 5 लाख रुपयाचं उत्पन्न एकरी या पपईच्या बागेतून मिळतं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल आता महाराष्ट्रातले शेतकरी बघायला लागले, काय त्यांना सांगाल शेतीसाठी, पपईची लागवड करण्यासाठी काय सांगाल? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी दुसरं पीक घेण्यापेक्षा पपई ही पीक कमी खर्चामध्ये या पपईचं उत्पन्न ह्याचं. एक तर आपले सोयाबीन म्हणल्यानंतर त्याला काढाया खर्च आहे, त्याला 5,000 रुपये एकरी. ह्याला स्वतः व्यापारी इथे येतात आणि स्वतः कटिंग करून नेतात. फक्त आपण वजन बघायचं काम आहे. वजन बघितल्यानंतर त्याने फक्त वजन बघितलं, पेमेंट कॅश पेमेंट आहे. अजून सोयाबीनचं नाही, ऊसाचं तर 3-3 महिने पेमेंट येतं ना. कारखाने गेले कुठं, गोकुळला ऊस गेलं तर आमचं 6 महिने बिल मिळालं नाही. त्याच्यापेक्षा तरी पपई बरं आहे की 10 मिनिटात पेमेंट आहे. त्याच्यापेक्षा बरं आहे पपई. परिसरात दिसतंय, युवक शेतकरी दिसताय तुम्ही. काय पपई मधून किती उत्पन्न काढलंय, काय सांगाल युवकांना? पपई अवश्य करावं सगळ्यांनी. सोयाबीन आणि ऊसापेक्षा चांगलं. आणि कसं आहे, आपल्या हातातली गोष्ट आहे. व्यापारी इथं येतो, इथून घेऊन जातो आणि इथंच पैसे देऊन. एकंदरीत ही पपईची स्थिती आहे. पपई बागेतून शेतकरी लखोपती हमखास होतो, अशा प्रकारची स्थिती या परिसरामध्ये आहे. संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, शिवली, लातूर.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.